सचिन भाऊनी मनाला विचारलं पाहिजे किंवा त्याला त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे की मी त्यांच्याबरोबर राहून इतक्या घाणेरड्या पद्धतीने कसा वागलो आणि का वागले. हा निषेध आहे हो. असं जर असेल तर हा निषेध आहे की तुम्ही आमच्या बरोबर आदित्या बरोबर गाडीत, म्हणजे आता सचिन भाऊ अहिर हे नाही सांगू शकत की मला भेटत नव्हते, मला मिळत नव्हते, मला यमकत नाही, मला तमकत नाही, काही नाही बोलू शकत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकामागून एक धक्के लागतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 4 वर्षांपूर्वी काही आमदार, काही खासदार शिंदेंनी फोडले होते. त्यानंतर आता 4 वर्षांनंतर 6 खासदार जे आहेत ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी फोडले, त्यांच्या पक्षामध्ये ते सहभागी झालेले आहेत. आणि ही गळती जी आहे किंवा हे धक्के जे आहेत ते थांबायचं नाव घेत नाहीयेत. 6 खासदारांनंतर आता पुन्हा सचिन अहिर हे जे ठाकरेंचे एक विश्वासू मानले जाणारे आमदार होते ते देखील आता शिंदेच्या गोटात सामील होत आहेत की काय, अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिरांना विधान परिषदेच्या उपसभापतीचं पदाचं उमेदवार बनवलं होतं. त्यांची निवड देखील झालेली आहे. या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या, माजी मुंबईच्या महापौर आणि नगरसेविका किशोरीताई पेडणेकर आहेत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. एकामागून एक धक्के लागतायत, काय प्रतिक्रिया? मुळामध्ये याला मी धक्का मानत नाही. आम्ही शिवसैनिक बर, निश्चित काही बॉडी लँग्वेज आधीच कळत होत्या. म्हणजे तो मीडियासाठी किंवा जनतेसाठी तो नक्की धक्का आहे. पण शिवसैनिक जेव्हा वावरत असतो त्यावेळेला काही बॉडी लँग्वेज काही लोकांच्या कळत होत्या. फक्त त्या गोष्टीला आम्ही काही करू नाही शकत होतो. बर, कारण हे जे खासदार आहेत, तर काही खासदारांची गेल्या 2-3 महिन्यात खूप अशी चुळबुळ किंवा पक्षाच्या मीटिंगमध्ये एक वेगळा सूर उठवणं, जो अंतर्गत सूर असतो. अर्थात म्हणजे मी असं एक एक्झाम्पल देईन. एखाद्या घरामध्ये मोठं कुटुंब आहे आणि काही चांगला व्यवसाय करतायत, हे माझं एक्झाम्पल आहे. राजकीय हे काही व्यवसाय नाही, बरोबर. पण तरी पण उदाहरण का देते, तर एकदा एका घरातले 4 भाऊ मिळून काहीतरी करतायत आणि अचानक लॉस झाला, तर तो लॉस सर्वांनी मिळून भरायचा असतो आणि त्या लॉसला थोडंसं पॉझिटिव्हली घेऊन, थोडा वेळ घेऊन भरायचा असतो. पण घरचेच असे फुटायला लागले आणि निघून गेले, तर तो लॉस आहे ना, त्या घराण्याचा पुऱ्या घराण्याला बांधणं म्हणजे बर्बाद करणारा लॉस असतो. आज आमचं पण पितृ घराणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे हे आमचं पितृ पक्ष आहे. हा आमचा बाळासाहेबांनी घडवलेला आहे, कोणाच्या जीवावर घडला नाही. आणि त्याच्यातून आमच्यासारखे शिंदेसारखे अनेक घडले. आज बाळासाहेबांचं नाव घेतायत, पण बाळासाहेबांचा वंश संपवायला बघतायत. अहो, राजकीय भस्म्या किती असावा. अर्थात त्याला पण एक वेगळी बॉर्डर आहे. जे तुम्हाला केंद्रामध्ये भाजपच्या माध्यमातून हे सगळं घडवायचंय आणि 2/3 डायरेक्ट जेव्हा संविधान बदलायचा वेळ आली तेव्हा कळलं अंगाशी येतंय, तेव्हा थांबलं गेलं. म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलेन, कारण मी नागरिक आहे. मी पक्षाचे एक पदाधिकारी जरी असले तरी आम्ही पण आता 60 ओलांडून गेलोय. वयाच्या 10व्या वर्षापासून तर कळायला लागलंय राजकारण. कारण वरळी नाक्यावरचा जन्म आहे हो. म्हणजे आचार्य आत्रेंपासून आम्ही पाहिले. त्यामुळे ज्या संविधानाला असं बदलता येत नाही, तर संविधानाला 2/3 मेजॉरिटी घेऊन सगळ्या बाजूनी देशातून मग प्रत्येक ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कोण शोधला, महाराष्ट्रात कोण शोधला, आपल्याला माहिती आहे.
अशा पद्धतीने हे जरी राजकारण वरवरचं वाटलं, उद्धवजींना मोठे धक्के वाटले, तरी ही एकट्या उद्धवजींचा धक्का नाही, हा संपूर्ण संविधान आणि लोकशाहीचा मोठे धक्के येते. आणि हे धक्के आज जरी आम्हाला असं वाटत असेल, आज काही ठिकाणी राष्ट्रवादीला धक्के दिले, राष्ट्रवादीचं तर केवढं मोठं नुकसान केलंय. आता बरोबर. तो अपघात की घातपात हा अलविदा, आणि त्यांच्या मिसेस उपमुख्यमंत्री आहेत, तर आम्ही नाही बोलणार. पण आहे ना, लॉस होतोय ना. आणि तो लॉस आज नागरिकांना जरी वाटत असलं कोणालाही, की हा फक्त उद्धवजी नाही, हा उद्धवजींना नाहीये, हा तमाम महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या मराठी माणसाला तर आहेच. कारण 106 जे मुंबईला बलिदान देऊन मिळवलं, महाराष्ट्र पण काय सहज नाही मिळालंय. बरोबर. त्यामुळे हे धक्के आमच्यासारखे म्हणेल, आम्हाला तर धक्का म्हणण्यापेक्षा आम्ही लाडानी कोडानी वाढवलेली बाळं ज्याला गुडगुडीत केली, ती परत कुपोषणाला गेली. नाही, पण तुम्ही म्हणताय की अगोदर बॉडी लँग्वेजने समजत होतं किंवा काय. 6 खासदार एकनाथ शिंदेकडे जाईपर्यंत सचिन अहिर तुमच्यासोबत होते. अगदी आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या बैठका होत होत्या, येणं जाणं होत होतं, रोजचं भेटणं होतं. तरी देखील का समजलं नाही की हे शिंदेकडे जातील किंवा काय. आणि समजा नाही, आधीच जर हा समजलं हा असतं तर त्याच्यावरती वेळीच काहीतरी उपाय करता आला नसतं का. कारण नाही आता नाही तुम्ही काही करू शकत नाही आहात. आता ते उपसभापती झालेले आहेत. नाही नाही आम्ही मुळात 6 गेल्यानंतर पण नागरिक म्हणजे ज्या खासदारकीच्या मतदारसंघात फार उसळलेले नागरिक आहेत. तुम्ही सामदाम दंडभेद करून लोकांना हे करताय. मग तो शिवसैनिक असला तर तो स्थानिक मतदार आहे. त्यामुळे बरोबर. काही नाही करू शकत हे आत्ता बरोबर बोलताय. हम्म. पण काहीच नाही होऊ शकत असं नाही होणार. आता त्यांच्यामध्ये पण डायरेक्ट कालचा परवाचा दिवस सोडल्याबरोबर उपसभापती हा आम्हाला आज विचारतायत, तर तिकडे पण धक्काच आहे. रडतायत, कर्माला रडतायत. हे तर बरं. नाही. शालीत घेऊ, तिकडे तर शाल मध्ये जोडे घेऊन मारले. त्यामुळे आम्हाला निश्चित वाईट वाटलं. सचिन भाऊ म्हणजे सचिन अहिर हे का गेले, असं काय, असं हे त्यामुळे भाऊ नक्की. भाऊ म्हणू पण भाऊ शकतो ना. त्यांचा पहिल्यापासून तेच नाव आहे त्यांचं. ज्यावेळी ते राष्ट्रवादीमध्ये होते नाही नाही त्यावेळी देखील सचिन त्यांना भाऊ सचिन भाऊ. ऐका, सचिन अहिर भाऊ म्हणजे आम्ही भाऊच म्हणतो, बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं ना स्वतःच्या तोंडानी की ही माझी अपरिहर्ता राजकीय होती म्हणून मी गेलो. हे त्यांना बरं. कळलं की आत्ता तरी 2 वर्षात माझा टर्म संपला तर मला काही करता नाही येणार, म्हणजे मग यालाच. जाणं हा. योग्य. बर. नाही, पण शिंदेचे जे आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी काल असं स्टेटमेंट केलं होतं या सगळ्या प्रकरणावरती की हे ऑपरेशन टायगर जे काय राबवलं गेलं, 6 खासदार जे काय फोडले गेले, त्यामध्ये सचिन अहिर हे शिंदेच्या बाजूनेच बॅटिंग करत होते. ते स्लीपर सेल म्हणून काम करत होते, तरी देखील ओळखता नाही आलं. नाही नाही आणि त्याचं असा जर बक्षीस म्हणून ऐका त्यांना हे ऐका उपसभापती पद देण्यात आलंय. नाही ना ऐका ना, असा जर त्यांनी आता दावा केलाच आहे तर सचिन भाऊनी मनाला विचारलं पाहिजे किंवा त्यांना त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे की मी त्यांच्याबरोबर राहून इतक्या घाणेरड्या पद्धतीने कसा वागलो आणि का वागले. हा निषेध आहे हो. असं जर असेल तर हा निषेध आहे की तुम्ही आमच्या बरोबर आदित्या बरोबर गाडीत, म्हणजे आता सचिन भाऊ अहिर हे नाही सांगू शकत की मला भेटत नव्हते, मला मिळत नव्हते, मला हम्म, यमकच हम्म. नाही, मला तमकच नाही, काही नाही बोलू शकत. कारण कंटिन्यू आदित्य बरोबर असायचे. कंटिन्यू साहेबांनी उलट काल जे सुनील शिंदे म्हणाले ना की आमची खतखत आहे, आमची व्यथा आहे, खतखत पण नाही व्यथा आहे. तेच होतं की हे जेव्हा गाडीत बसतात, हे जेव्हा साहेबांसमोर कंटिन्यू असायचे, लिडिंग पार्ट घेत होते, तेव्हा
यांना असं वाटलं नाही का, अरे आपण एवढ्या मोठ्या बाळासाहेबांच्या मुलाला असं का धक्का द्यावा? सांगून जायचं होतं मग, हिम्मत दाखवून जायचं होतं मग. तर आता तुम्ही सुनील शिंदे यांचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न विचारतोय की सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघामधून निवडणूक लढवत होते. आदित्य ठाकरे यांना एक सुरक्षित मतदारसंघ पाहिजे होता म्हणून वरळी हा मतदारसंघ निवडला. मराठी जो वोटर आहे तो तिथे जास्त आहे आणि सचिन अहिर हे त्यांच्या समोर राष्ट्रवादीमध्ये ते असल्यामुळे ते एक चॅलेंज होते. मग त्यांना सोबत घेतलं गेलं म्हणजे तो पूर्णपणे सुरक्षित मतदारसंघ केला. आणि त्यावेळी म्हणजे वरळीतलं जे राजकारण आपण बघितलं तर शिवसेना विरुद्ध सचिन अहिर किंवा राष्ट्रवादी त्यावेळची असा संघर्ष असायचा. आणि सचिन अहिरांना ज्यावेळी शिवसेनेमध्ये घेतलं गेलं आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून, त्यावेळी तिथले स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत, मग त्यामध्ये आता जी खदखद किंवा व्यथा बाहेर येते सुनील शिंदेची पण बाहेर येते, ते खुश होत नव्हते किंवा नाखुश होते असं म्हणता येईल. तरी देखील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या पक्षासाठी आणि आज तीच व्यक्ती सोडून जाते. म्हणजे माणसं ओळखण्यामध्ये कुठे कमी पडतोय का किंवा अशा असं पद्धतीचे. नाही म्हणता येणार माणसं ओळखण्यामध्ये, कारण शेवटी आज आपण संकेत फक्त एक चॅनल म्हणून एकत्र येतोय आणि बोलतोय, परंतु कोणाच्या मनात कोणाला काय कधी वाटेल कसं वाटेल हे आई वडील नाही सांगू शकत हो, जन्म दिलेले, की त्यांचं मूल घरात असून काय करू शकतो, करतय. हे आई वडील नाही तर बाकीच्यांचं काय घेता. याला एकच मी म्हणेन की संस्कार बिस्कार आता सगळे बाजारात विकले गेले, त्यालाही म्हणणार नाही मी. निष्ठा तर राहिलीच नाही. म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं आता हे प्रत्येकाला योग्य आहे का हे तपासावं लागेल. त्यामुळे नक्की या राजकारणाचा ऱ्हास काय झालाय, म्हणजे काल कोणीतरी असं म्हटलंय, तर चिखलाला पण वाटेल अरे माझा तो स्वभाव असा नाही. चिखल सुद्धा यांच्या कामगिरीवर नाराज असेल. तेव्हा आता वरळी मतदारसंघाचा जर विचार केला 2029 ला विधानसभेची निवडणूक होईल. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या समोर आता मोठं चॅलेंज असेल, जे चॅलेंज 2019 ला आणि त्यानंतर 24 ला देखील नव्हतं. असं म्हणता येणार नाही. 2024 ला पण मोठं चॅलेंज होतं, 2019 ला पण होतं. बरं. कुठली निवडणूक विदाऊट चॅलेंज होतच नाही. मग तुलनेने आता अवघड जाईल, कठीण नाही जाईल. नाही तुलना मी आता काहीच नाही करणार. हम्म. एकच आहे की आता मात्र ज्या ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा शिवसेनेवर अशा पद्धतीच्या वेळा आल्या, त्या त्या वेळेला तिथला मतदार, तिथला शिवसैनिक हा पेटून उठलेला आहे. आणि मराठी पट्टा आहे. आता जे आपण म्हणत होतो पहिलं आधी हिंदू मुस्लिम लावून पाहिलं, ते नाही देशात घडलं. आता हिंदूमध्ये हिंदू लावलाय. त्यामुळे गुजराती, मारवाडी, राजस्थानी, युपी हे सगळे एका बाजूला गेलेत आणि निव्वळ महाराष्ट्रातली जेवढी संस्कृती आहे ती एका बाजूला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही कठीणच असते, कुठली निवडणूक इझी नसते.